बस आली. बसलाय आता से हाय. आणि तुम्ही विचाराल बसचे किती रुपये लागले. मी तुम्हाला बस आतून दाखवलेली आहे. जास्त इथे मी बटन दाबलेलं आहे आणि सिग्नल ग्रीन आता होईल बघा. रेड संपल्यासाठी गाड्या थांबतील. इथे दिसलं का ग्रीन झालं, गाड्या थांबलेल्या आहे बघा. अशा पद्धतीचं इथे असतं बघा. तर मी आथांगला प्रॅममध्येच घेतलं कारण आथांग आहे ना आपला थोडासा हे काय म्हणतात त्याला, आजारी आहे. येस येस येस, मागच्या वेळी गेलो होतो ना आथांगला घेऊन, त्याच्यामुळे आथांगला माहिती आहे कुठे. हे काय आथांग, व्हॉट इज दिस? बस स्टॉप. येस, असं काहीसं बस स्टॉप आहे. चला आता आपण थांबूया बस स्टॉप मध्ये. फुलं बघितले का किती छान आहे. वाव, हे बघा दिसले. अजून तर काय बस आलेली नाहीये. इथे हॉटेल आहे, विंडमिल इन हॉटेल आहे. कसं असतं माहिती का मैत्रिणींनो, आपल्याला ना मोबाईल टॅप करावा लागतो. मोबाईल टॅप केला की आपल्या अकाउंटमधून आपोआप पैसे कट होतात. तुमच्याकडे इंटरनेट चालू असो वा नसो, फक्त तुमचा मोबाईल अनलॉक झालेला पाहिजे. आणि मी ज्या फोनमधनं आता शूटिंग काढते ना, त्याच मोबाईलमधनं मला टॅप करून तिकीट काढायचं. त्याच्यामुळे मला ते शूट नाही घेता येणार बसचं. पण मी तुम्हाला दाखवेल की बस कशी सस्पेन्शनने असं. आता इथे फुटपाथ आहे बघा, इथे थोडं कठड आहे. माझ्याकडे प्रॅम आहे किंवा कोणताही दिव्यांग व्यक्ती असो किंवा वृद्ध व्यक्ती असो जिच्याकडे व्हीलचेअर आहे, त्यांच्यासाठी बसमध्ये अशी सिस्टीम असते की बस आपोआप खाली येते. म्हणजे त्यांच्याकडे बटन असतं, ते बटन प्रेस करतात, गाडीचं जे स्टेप आहे ती थोडीशी खाली येते आणि ती आपल्या फुटपाथच्या एजला मॅच होते आणि मग आपण इझिली वर चढू शकतो. तर अशा पद्धतीची सिस्टीम इथे असते. तर काही हरकत नाही. आणि आपल्याकडे कसं बस ड्रायव्हरला उतरण्यासाठी स्वतंत्र डोअर असतो उजव्या साईडला, तसा इथे डोअर नसतो. जो बस ड्रायव्हर असतो तो सुद्धा डाव्या साईडनेच उतरतो. जिथून पॅसेंजर चढतात तिथूनच उतरतो. आणि गाडीला एकच, म्हणजे लोकल गाडी आहे तर तिला एकच दरवाजा असतो पुढच्या साईडनी, तिथूनच चढायचं आणि तिथूनच उतरायचं. आणि खूप कम्फर्टेबल असते बस आतमध्ये, खूप स्पेशियस असतं, अजिबात असं कंजेस्टेड वगैरे काही नसतं. तर चला आता मी शॉपिंग करते आणि मग तुमच्याशी बोलते, वेळ न घालवता. ओके. अशी ट्रॅफिक लागलेली बघितली. हे बघा, ही वृद्ध व्यक्ती जी चालली आहे ना, इथे म्हाताऱ्या माणसाकडे काठी नसून असं वॉकर असतं बघा, ते वॉकर घेऊन ते फिरतात आणि त्याला बास्केटही असते, त्यामध्ये त्यांचं हेच ठेवतात. बस आली. या यू गो फर्स्ट. सांग बसलाय आता. से हाय, से हाय. हाय. इथे सगळी माहिती येते आपल्याला कुठे उतरायचं असेल काय. बस होती, त्याला स्टेज कोच असं म्हटलं जातं, स्टेज कोच. इथे प्लॅटफॉर्म. से हाय. हां, मी जस्ट बसमधून उतरलोय. आता आपल्याला जायचं आहे पाऊंडलँडला. इथे बस स्टॉप आहे, 2-3 बस स्टॉप आहे. याला अप्पर परेड असं म्हटलं जातं. तर चला, आता इथे काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे तिथनं रोड क्रॉस करणं जरा रिस्की असू शकतं, म्हणून मी थोडं पुढे जाऊन रोड क्रॉस करून परत मागे येणार आहे. तर पाऊंडलँड तिकडे दिसतंय का नाव तुम्हाला, निळं, तिकडे जायचं आपल्याला. चला. आता समोर बघा, एक व्यक्ती त्याची कला सादर करताना दिसते, एक वाद्य वाजवताना दिसते. बरेचसे लोक खुश होऊन त्यांना बक्षीस म्हणून कॉईन्स सुद्धा देतात. हे बघा, इथे काम चालू होतं. येस, बस दिसली का. आणि तुम्ही विचाराल बसचे किती रुपये लागले, तर आपल्याकडील 350 रुपये एका जणाचे लागले. आथांग फ्री आहे. माझ्या एकटीचे 350, 3-4 किलोमीटरचा प्रवास. काय परवडतं तेवढ्या, म्हणजे बसची वाट बघण्यात मला जेवढा वेळ गेला ना, तेवढ्या याच्यात मी निम्म्या रस्त्यापर्यंत पायी पोहोचले असते मित्रांनो. पण असं आमच्या आथांगची इच्छा होती बसने. तर चला, तरी शॉपिंग झालेली आहे. आथांगसाठी काही कपडे घेतलेत आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आता प्रवासाला लागणार आहेत, पोलोच्या गोळ्या वगैरे, तर तेच घेतलंय. बाकी काही असं एक्स्ट्रा सामान नाही घेतलं. तर चला आता निघूया घरला. ओके.
हे आमचं मार्केट आहे. मार्केटला सगळ्या तुम्हाला व्हाईट बिल्डिंग्स दिसतील. बऱ्यापैकी आता ऑफिस सुटायचा वगैरे टाइम आहे, त्यामुळे तुम्हाला गर्दी दिसत असेल रस्त्याने. असे बेंचेस पण ठेवलेले असतात बघा, प्रशस्त रस्ते. ओ माय गॉड, चला ग्रीन लाईट आहे, पटकन रस्ता क्रॉस करून घ्या. ग्रीन व्हायच्या आत इकडे एक रस्ता जातो आणि इथे काही बेंचेस पण आहेत बसायला. आता ईस्टर हॉलिडेज आहे, ईस्टर हॅज अराइव्ड. आणि इथं चॉकलेटचे बघा वेगवेगळे आता बऱ्याच गोष्टी आहे चॉकलेटपासून बनलेल्या, त्या ठेवण्यात येत आहेत. आणि इथे बेंचेस आहेत बघा बसायला. चला आता आपण पायी पायी चालत राहूया. थोडंसं मी बसते असं मला वाटतंय. चला ते थोडं बसूया आपण. बघा आता कसं ऑफिस सुटायचा वेळ आहे ना, संध्याकाळची वेळ झाली, 5:30 झाले. हो दीदी बस आहे. हा चांगलं वाटतंय बसनेच जायचंय की काय. हिरो कसं दिसतो? हिरो से हाय. वाव, हे बघा खूप दिवसातून मोटर बाईक दिसल्यात, त्या पण शिकतायत अजून. दिसल्या का मोटर बाईक? अजून एक आली. ही रॉयल मेलची गाडी, याच्यामध्ये पत्रव्यवहार असतो. इकडे एक बाईक आहे आणि बस येत आहेत बघा. कसं वाटतंय तुम्हाला आमचं वातावरण? मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला असेच रोजचे ब्लॉग बघायला आवडतील का? मी जिथेही जाईल तिथे तुम्हाला घेऊन जाईल. कसं वाटेल तुम्हाला बघायला मला नक्की सांगा. आणि तुम्ही बघा नाही ते एकही राजकारणी माणसाचा बड्डे का भाऊ, दादा, मामा, काका, कोणाचाच तुम्हाला इथे रस्त्यावर बोर्ड दिसणार नाही. फक्त दिसत आहेत तो फुटपाथ, मोकळा फुटपाथ, मोकळे रस्ते. आणि म्हणजे इथली जनता सुद्धा बघा ना किती आनंदाने वॉक करताना दिसते, कारण त्यांना रस्त्यात कुठेच अडथळा नाही. गाडी चालवणाऱ्यांच्या मध्ये कुणी पायी चालणार येत नाही, पायी चालणाऱ्यांच्या मध्ये गाडी चालवणारा येत नाही. कसं वाटतंय सांगा कमेंट बॉक्समध्ये. छान वाटतंय ना? चला आता आपण घरी जाऊया, मग भेटते. नाही ना, तुम्ही म्हणाली तर रस्त्यावर एकही फ्लेक्स नाही, मग ॲडव्हर्टाइजमेंट कुठे करतात? हे काय बस आहेत ना, हे बघा बसवर मूवीची. बोल. त्याला मारिओ आवडतं म्हणून तो म्हणतो माझं मारिओ आहे. तर मारिओचे मूवीचं ॲडव्हर्टाइजमेंट दिसत असेल. आणि एखाद्या ठिकाणी रस्त्याचे बोर्ड असतात आणि ठराविक जागा दिलेली आहे, तिथेच ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. बाकी दुकानदार त्यांच्या दुकानासमोर असे बोर्ड वगैरे लावतात. दिसत असेल तुम्हाला, इथे पण एक बोर्ड आहे बघा. आणि काही घेऊन खायला असं बाहेर बसून, लोकांना असं रस्त्यावर बसून खायला आवडतं. जसं की मी आता चॉकलेट खातीये. इथे बेंच आहेत बघू शकता. ही बस आहे, त्याच्यावर बघा काय लिहिलंय, CCTV फॉर युअर सेफ्टी, लाईव्ह बस ट्रॅकिंग आणि स्पेसियस कम्फी सेटिंग. म्हणजे आतमध्ये इतकी स्पेसियस जागा आहे की सुरुवातीला एखादी व्हीलचेअर किंवा असे प्रॅम असतील मोठे मोठे. आता आथांगचा प्रॅम बऱ्यापैकी मोठा आहे, तो व्यवस्थित त्यात बसतो. काही डबल डेकरच्या बस पण आहेत बघू शकता. आता आपण डबल डेकर बसनीच आलेलो आहोत. बघा इकडून येते, दिसली का डबल डेकर बस? हे बघ, मी तुम्हाला बस आतून दाखवलेली आहे. जास्त काही दाखवता नाही आली, कारण व्यक्ती बसलेल्या असतात आणि ते दाखवणं लिगल नाही आहे, म्हणून मग मी नाही दाखवू शकले, माफी असावी. चला अजून काही नवीन दिसतंय का दाखवते. तर अशा पद्धतीचं वातावरण आहे. मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे आपण इथेच थांबूया. आता घरी गेल्यावर मी ब्लॉग कंटिन्यू नाही करणार कदाचित. घरात माझं थोडं कामही पडलेलं आहे. कपडे वाळत टाकायचे, बाहेर वाळलेले कपडे घरात आणायचे, चिवडा बनवायचा आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे, रेसिपी पण करायची आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, से बाय.